नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्सचं 6वं प्रकरण चालू केलेलं आहे. बैजिक राशींचे अवयव आणि यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड आपण शिकलोय. फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या प्रकरणामध्ये तुम्हाला म्हणजे जे काही बैजिक राशी दिलेले आहेत त्यांचे फॅक्टर्स कसे पाडायचे, त्याचे सूत्र आणि अवयव पद्धत दोन्ही पद्धतींचा आपण इथे वापर करणार आहोत. आणि हे नंतर तुम्हाला 9वीला आहे, त्यामुळे आताच ह्या फॅक्टरायझेशन मेथडचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला 9वी 10वी ते सोपं जाणार. या अगोदरच्या प्रकरणांच्या व्हिडिओच्या ज्या लिंक्स आहेत त्या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळतील. त्या तुम्ही सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर जर क्लिक केला तर रोजच्या नोटिफिकेशन मिळू शकतील. चला तर मग आज आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघूया. यामध्ये जे वर्ग त्रिपदी दिलेले आहेत, क्वाड्रॅटिक जे इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन्सचे फॅक्टर्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यातील काही उदाहरण आपण घेऊया. यामध्ये अल्जेब्रिक एक्सप्रेशन जे आहे, दिस पॉलिनॉमियल इज ट्रायनोमियल अँड क्वाड्रॅटिक ट्रायनोमियल. बघा फर्स्ट टर्म जे आहे ते कसं आहे, स्क्वेअर आहे. मिडल टर्म वाय एक चल आहे त्यामध्ये, आणि थर्ड टर्म मध्ये कॉन्स्टंट अशी संख्या आहे ax² प्लस bx प्लस c अशा पद्धतीचं ते आहे. यामध्ये आपण हा जो फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म सेकंड आणि थर्ड हे पाहिलं होतं आपण. फर्स्ट टर्म सेकंड आणि थर्ड टर्म या तिन्ही टर्म मध्ये थर्ड टर्म जो असतो त्यामध्ये चल नसतं. जे चल म्हणजे व्हेरिएबल हे दोन्ही फर्स्ट दोन टर्म्स मध्ये आहे. आपल्याला फॅक्टर्स पाडत असताना फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इंटू थर्ड टर्म यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. आपल्याला पहिल्या पदाचा सहगुणक, याचा सहगुणक 1 आहे. आणि तिसरं पद म्हणून 1 2 3 लिहिले, हे तिसरं पद आहे. इट इज थर्ड टर्म, इट इज सेकंड अँड इट इज फर्स्ट. फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट इज 1 अँड थर्ड टर्म इज 144. दोघांचं मल्टिप्लिकेशन गुणाकार केला तर काय मिळालं आपल्याला, 144. इथे आता सगळे टर्म्स पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह तिथे नाही आहेत. जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा आपण प्रॉडक्ट घेताना पुढचं उदाहरण बघूया. आता इथे मात्र सगळे तिन्ही टर्म्स जे आहेत ते पॉझिटिव्ह आहेत. 144 याचे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. अवयव पाडण्याच्या तुमच्या ज्या पद्धती आहेत, आडव्या याच्यानुसार करू शकतात किंवा उभ्या पद्धतीने भागाकार पद्धतीने पण तुम्ही करू शकता. 12चा वर्ग 144 आहे म्हणून पण तुम्ही असे दोन फॅक्टर घेऊ शकता आपण. का आता आपल्याला यांची जी हे असते मिडल टर्मची जी संख्या आहे त्याचा जो सहगुणक आहे तेवढे त्याचा आपलं गुणाकार जो आहे ते गुणाकाराचे असे फॅक्टर्स पाडणार आपण की त्याची बेरीज वजाबाकी जी आहे ती अधिक 24 आली पाहिजे. बघा 12 अधिक 12 जर केले आपण तर किती मिळतात आपल्याला, 24. देअरफॉर इथे आता सगळं पॉझिटिव्ह असल्यामुळे दोन्ही पण धनच घेणार आहोत आपण. पॉझिटिव्ह म्हणजे किती झाले, 12 अधिक 24. ते टर्म्स जर घेतले तर आपल्याला मिळाले y² प्लस 12y प्लस 12y प्लस 144. हे झाले 4 टर्म्स. नाउ वी टेक 2 ग्रुप्स, दोन चे ग्रुप घेतले. फर्स्ट ग्रुप मध्ये पहा y कॉमन निघतोय म्हणून y प्लस 12 प्लस सेकंड ग्रुप मध्ये 12 कॉमन निघतोय. याला जर 12 ने भाग दिला तर काय झालं, 12 × 12 म्हणजे 1y प्लस 144 ला 12 ने भाग दिल्यानंतर 12च राहतं. when we divide by 12 we get the 12. म्हणजेच काय झालं, आपल्याला हा जो ब्रॅकेट आहे हा कॉमन काढता येईल. दोन्ही सारखे y प्लस 12 y प्लस 12. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, फर्स्ट ब्रॅकेट y प्लस 12 आणि सेकंड ब्रॅकेट तो पण y प्लस 12. These both are the factors of the given quadratic trinomial. हे दिलेल्या वर्ग त्रिपदीचे दोन अवयव आहेत, y प्लस 12 आणि y प्लस 12. पुढच्या याच्यामध्ये बघू आता आपण. पुढच्या उदाहरणात 5y² प्लस 5y मायनस 10. यामध्ये बघा काय आहे, आतापर्यंत आपण पहिला जे पद होतं त्याचा सहगुणक 1 होता. इथे आता सहगुणक काय त्याचा, द कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इज 5. शक्यतो जर भाग जात असेल तर त्याला 1 करण्याचा प्रयत्न करायचा नाही. जेव्हा भाग जाणार नाही तेव्हा आहे तसं प्रॉडक्ट घ्यावं लागणार. आता इथे जर 5 ने डिवाइड केलं
5 ने प्रत्येक टर्मला डिवाइड केलं तर इथे 5 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल वाय स्क्वेअर प्लस पुन्हा 5 ने डिवाइड केलं वाय आणि मायनस 5 ने इथे 10 ला डिवाइड केल्यानंतर 5 2 जा 10 म्हणजे -2. 5 ने प्रत्येक पदाला भाग देणार आहोत आपण. प्रत्येक पदाला भाग दिल्यानंतर वी गेट वाय स्क्वेअर प्लस वाय -2. आता बघा ते सिंपल झालं ना. ह्या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आलं ते. म्हणजेच काय झालं 5y स्क्वेअर प्लस 5y -10 त्याला आपण सिम्प्लिफाय केलं. त्याला व्यवस्थित ax स्क्वेअरच्या या फॉर्म मध्ये घेतलं तर आपल्याला मिळालं y स्क्वेअर प्लस y -2. याचे आता फॅक्टर्स पाडणं जास्त सोपं होणार आणि ते पण आता काय करणार आपण हे करत असताना 5 कॉमन घेतलाय तो अशा पद्धतीने लिहिणार. कॉमन घेतला म्हणजेच काय आपण त्याला 5 ने डिवाइड केलंय. तो पण एक फॅक्टरच आहे त्यांच्यामध्ये. जरी कॉमन घेतला आपण पुन्हा ट्रायनोमियल मधून कॉमन घेतलेला आहे तो. देअरफॉर इट इज ऑल्सो वन फॅक्टर. आता याचा कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म अँड थर्ड टर्म यांचा प्रॉडक्ट. कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इज 1. थर्ड टर्म आहे -2. पहिल्या पदाचा सहगुणक 1 आणि तिसरं पद यांचा गुणाकार केला तर किती आला -2. -2 चे दोन फॅक्टर्स पाडायचे आपल्याला की ज्याची बेरीज +1 आली पाहिजे. बेरीज तर त्याची ऍडिशन किती पाहिजे आपल्याला +1. म्हणजेच आपण म्हणून आपण जो फॅक्टर ग्रेटर आहे त्याला प्लसचं साइन देणार. इथे आपल्याला मिडलला जे साइन पाहिजे असेल ते ग्रेटरला द्यायचं एवढं लक्षात ठेवायचं. मग समजा निगेटिव्ह पाहिजे असतं तर मग मी 2 ला काय केलं असतं निगेटिव्ह साइन दिलं असतं. आपल्याला धन पाहिजे म्हणून मग अधिक 2 घेतले +2 -1. आता पहा +2 -1 म्हणजे किती झालं 1 शिल्लक राहील. आपल्याला 1च पाहिजे. म्हणजे आपले हे दोन फॅक्टर्स आहेत ते कसे पहा 5 इंटू ब्रॅकेट y स्क्वेअर प्लस 2y मायनस y -2 बघा 2y आणि -1y. आता यांचे आणखी 2 चे फॅक्टर्स पाडूया. y जर कॉमन घेतला तर y +2 झालं. y कॉमन घेतल्यानंतर y प्लस हा y निघाला म्हणजे किती झालं y +2. इथे -1 कॉमन घेऊया म्हणजे काय शिल्लक मिळालं y +2. मायनस काढला म्हणजे प्लस शिल्लक राहतो. झाले. आता 5 इंटू ह्या ब्रॅकेट मध्ये y +2 हा एक ब्रॅकेट कॉमन आहे y +2 आणि दुसरा ब्रॅकेट कोणता झाला y -1 म्हणजे याचे फॅक्टर झाले. अशा पद्धतीने लिहिले तरी चालेल किंवा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये y +2 इंटू y -1 अशा पद्धतीने लिहायचे आहेत. म्हणजे दिलेले जे फॅक्टर जे आपण कॉमन घेत असतो तो पण एक फॅक्टर आहे त्यांचा. म्हणजे इथे तसे बघितले तर 3 फॅक्टर झाले. एक कॉमन घेतलेला आणि हा जो आहे तो y +2 आणि y -1. म्हणजे अशा पद्धतीचे जेव्हा कोएफिशियंट फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट ग्रेटर संख्या असेल तेव्हा शक्यतो त्याला डिवाइड करून त्या पद्धतीने ते सोडवायचा प्रयत्न करायचा. पुढचं नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. यामध्ये आपण पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फॅक्टराइज यामध्ये m² -23m + 120 अशा पद्धतीने गिवन ट्रायनोमियल तुम्हाला दिलेली आहे. वर्ग त्रिपदी आहे. मधलं जे मिडल टर्म आहे ते -23 आहे. पहिला फर्स्टचा कोएफिशियंट जो आहे तो 1 आहे आणि 120 हा जो थर्ड टर्म आहे तो म्हणजे संख्या मोठी आहे. अशा वेळेस अवयव पाडताना कशा पद्धतीने करायचं ते बघूया. कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म इज 1. पहिल्या पदाचा सहगुणक 1 इंटू थर्ड टर्म 120 यांचा गुणाकार केला 120. आता याचे फॅक्टर्स पाडताना 15 × 8 यांचा प्रॉडक्ट केला तर 120 येतो आणि 15 + 8 यांची बेरीज किती येते 23. पण ती आपल्याला कशी हवी मिडल टर्मचा साइन मायनस आहे. आपल्याला इथे प्रॉडक्ट केल्यानंतर प्लस येतोय. प्रॉडक्ट तर त्याचा गुणाकार प्लस पाहिजे परंतु मधला टर्म मात्र मायनस पाहिजे.
आणि बेरीज तर झाली पाहिजे. मग अशा वेळेस दोन्ही जे टर्म्स आहेत ते निगेटिव्ह असणार. दोन्ही जेव्हा गुणाकार करणार तेव्हा मायनस इंटू मायनस प्लस होणार, म्हणजे आपल्याला प्रॉडक्ट मिळाला प्लस. आणि बेरीज करणार तेव्हा 15 प्लस 8 किती झाले 23, आणि ते पण कसे होणार -23. म्हणजे दोघांचं सिमिलर साइन असल्यामुळे ऍडिशन होणार आणि मिडलला साइन जे आहे ते ग्रेटर याचं मायनस साइन लागणार. म्हणजे अशा पद्धतीने मिडल टर्मचं जे मायनस साइन आहे ते आपण ऍडजस्ट करणं म्हणजे कळलं पाहिजे तुम्हाला. ते -50 आणि -8 जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस कराल तेव्हा ते फॅक्टर्स कसे घ्यायचे ते पटकन लक्षात येतं. मग आता 120 चे जे अवयव पाडाल नाही, तुम्हाला असं तोंडी जमलं नाही तर अशा पद्धतीने अवयव पाडायचे. फॅक्टराइज द गिवन नंबर येतात 120 आहे, 120 ला 2 ने भाग दिला तर 2 गुणिले 60, पुन्हा 60 चे अवयव पाडले. 2×6 म्हणजे 20×60 आणि साइन दुणे 120. 2×6 साइन दुणे 12 120. पुन्हा 20 चे अवयव पाडले तर 20 चे किती 4×5. म्हणजे आता आपण घेत असताना अशा पद्धतीने फॅक्टर निवडायचे की आपल्याला बेरीज 23 आली पाहिजे. आणि म्हणून मग घेताना काय केलंय की 4 दुणे 8 हा 4 आणि 2 यांचा जर गुणाकार 2×4 घेतला आणि 3×5 किती झाले 4 दुणे 8 आणि 3×5 15. 15 प्लस 8 किती मिळाले आपल्याला 23. म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही फॅक्टर्स पाडते तर कोणते फॅक्टर कसे पाडायचे, कसे बेरीज घ्यायची ते याच्यावरून आपल्याला कळू शकतो. आणि म्हणजे अशा पद्धतीने फॅक्टर्स पाडा की जेणे आणि नंतर तुम्हाला काय होईल त्याचं ऍडिशन, कोणकोणते 2 फॅक्टरची पेअर घ्यायची, कोणते 3 फॅक्टर घ्यायचे ते त्याच्यावरून कळतं आपल्याला. तर त्यानुसार अशा पद्धतीने करा. पुढचा आता आपण -15 -8 घेतलंय. यामध्ये -15m -8m प्लस 120 2 चे ग्रुप्स केले. पहिले 2 आणि नंतरचे 2. काय मिळाला m कॉमन घेतला, m -15. पुन्हा इथे बघा 8 जर कॉमन घेतलं त्यामध्ये तर किती येईल, किंवा 8च घ्यायचे कॉमन आपल्याला. -8 कॉमन घेतले मिळाले m. इथे प्लस आहे तर मायनस राहील ते. आणि 8×1 उरले 4, 8×5 40 भाग देऊ शकतो आपण, किंवा 15×8 120. कोणते पाठ असेल तर पटकन लवकर तुम्हाला जमेल. m -15 आणि दुसरा m -8 दीज आर द फॅक्टर्स ऑफ द गिवन ट्रायनॉमियल. दिलेल्या त्रिपदीचे हे फॅक्टर्स आहेत. पुढचं आता ते 9वं उदाहरण आहे. यामध्ये बघा काय आहे 3x² + 14x + 15. या अगोदर मी काय सांगितलं होतं की फर्स्ट टर्मचं जर का कोएफिशियंट 1 पेक्षा जास्त असेल तर त्या कोएफिशियंटने कुठे भाग जात असेल तर भाग देऊन बघायचा आहे. आता इथे समजा 3 ने जर आपण भाग देण्याचा प्रयत्न केला तर 14 ला काही भाग जाऊ शकत नाही. इथे भाग जातोय थर्ड टर्मला, परंतु मिडल टर्मला भाग जात नाही. म्हणून आपण तसं कॉमन घेऊ शकत नाही. भाग जायचं असेल तर तिन्ही पदांना भाग द्यावा लागेल तरच आपण तो कॉमन काढू शकतो, नाहीतर नाही. मग अशा वेळेस काय करणार तर फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट घेतला 3 आणि थर्ड टर्म यांचा आपण गुणाकार घेणार. 3 × 15 किती झाले 15×3 45. आता 45 जे आहे ते 45 चे असे फॅक्टर्स पाडायचे. तर 15×3 45 हे 2 पेअर पण तयार होते 15 आणि 3. परंतु आपल्याला तर ऍडिशन पाहिजे 14. इथे ऍडिशन केली तर 18 होईल. दुसरी पेअर घ्या 9×5 45. 9 आणि 5 यांची बेरीज केली तर 14 येते. म्हणजे मी आता हे 2 फॅक्टर्स निवडणार. बघा 3x² + 9x + 5x + 15. इथे आता काय कॉमन निघू शकतं बघा. इथे x आहे, इथे पण x आहे. 3 ने डिव्हिजिबल आहे 9. Therefore we take 3x common and we get into bracket x plus 3 3s are 9 x plus 3. 3 कॉमन घेतला ना 3 3 9. इथे आता सगळंच ऑल साइन टर्म्स आर पॉझिटिव्ह, त्याच्यामुळे फक्त पॉझिटिव्ह नंबर घेणार. 5 घेतला x निघू शकत नाहीये. 5 इथे झाला 5 × 5 इथे x राहिला. इथे 5 3s are 15.
कोणते दोन ब्रॅकेट कॉमन आहे, x+3 x+3. हा एक ब्रॅकेट घेऊया, x+3 आणि दुसरा आहे 3x+5. These are the two factors of the given trinomial. दिलेल्या वर्ग त्रिपदीचे हे दोन अवयव आहेत. अशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांचे, की मिडल टर्म निगेटिव्ह असेल तेव्हा कसं घेणार, फर्स्ट टर्म जेव्हा 1 पेक्षा जास्त कोएफिशियंट असेल तर अशा पद्धतीने ते सोडवायचे. बरोबर कॉमन घेताना व्यवस्थित घेता आलं पाहिजे. आणखी पुढचं याच्यात उदाहरण बघूया आपण. 11वं उदाहरण बघूया. प्रॅक्टिस सेट आपलं किती 6.1 आहे, त्यामधील 11th एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये जे ट्रायनॉमियल दिलेले आहे 20x² - 26x + 8 अशा पद्धतीची ट्रायनॉमियल आहे. आता इथे या अगोदर आपण गणित पाहिलेलं आहे की जर फर्स्टचा जो कोएफिशियंट असेल, व्हेन इट इज डिव्हिजिबल बाय एनी नंबर देन वी कॅन डिवाइड इट. आणि म्हणूनच आपण आता बघा 2ने जर भाग दिला तर प्रत्येक पदाला 2ने भाग जातोय. इथे 2ने भाग दिला तर 10x², अंतर पुन्हा इथे 13 × 26 आणि 2 8. आणि म्हणून डिवाइड बाय 2. जेव्हा कोएफिशियंट ग्रेटर दॅन 1 असेल तेव्हा डिवाइड होतं की नाही ते बघायचं. डिवाइड होत असेल तर आपण कॉमन काढणार आहोत आणि म्हणून कॉमन घेतला. वी टेक 2 कॉमन. किती मिळाले मग 10x², नंतर किती झाले 13 × 26 आणि 2 8. यामध्ये आता ह्या ट्रायनॉमियलचे आपण फॅक्टर्स पाहणार आहोत. त्यासाठी फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म 10 आणि थर्ड टर्म आहे 4. पहिल्या पदाचा सहगुणक आणि तिसरे पद यांचा गुणाकार 10 × 4 40. आता ह्या 40चे असे अवयव पाडायचे की आपल्याला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती पाहिजे, -13 आलं पाहिजे. आपण 8 × 5 = 40, 8 × 5 = 40, 8 × 5 = 40. परंतु त्यांची ऍडिशन जर घेतली तर किती येणार, 8 + 5 = 13. म्हणजे आपल्याला ऍडिशन घेणं गरजेचं आहे आणि मिडलचं साइन तर मायनस पाहिजे. आणि म्हणून आपण काय केलंय, दोघांना पण मायनसचं साइन दिलंय. मिडल टर्मचं साइन अगोदर बघणं गरजेचं आहे, ते इथे टॅली झालं पाहिजे. मिडल टर्म मायनस आहे तो मायनस मायनस गुणाकार प्लस येणार, परंतु ऍडिशन केली तर काय होणार, यांची -13 येणार. यांची जर ऍडिशन घेतली तर -13. आणि आता आपण त्याचे दोन अवयव घेऊया. 10x² - 8x - 5x - 13x -13x + 4. यामध्ये पण पाहता काय कॉमन निघते, इथे 2 कॉमन निघणार आहे. असे 2-2चे ग्रुप जर केले तर -8x - 5x आणि +14. आपण फॅक्टर्स अगोदर लिहिलेले आहेत. +14 फॅक्टर्स लिहिलेत मी, -8 -5. यामध्ये पाहता इथे पण 2-2चे टर्म झाल्यानंतर पूर्ण 10ने भाग जात नाहीये. असा एक टर्म एक संख्या घेणार आहोत की ते दोन्ही टर्मला डिव्हिजिबल असणार आहे. 2 जर घेतलं तर 2ने डिवाइड केलं तर 2 × 5 = 10 आणि x पण निघणार आहे 2x आपण कॉमन घेतला. 2 × 5 = 10. इथे झाले 5x मायनस 2 × 8 2 × 8 2 × 5 = 10 10x² मायनस 4 × 2 = 8x. इथे पहा, इथे काय मायनस काढू शकतो आपण, म्हणजे कॉमन मायनस फक्त कॉमन घेऊ शकतोय, -1 कॉमन घेऊ शकतोय. आतमध्ये काय शिल्लक राहिले 5x - 4. हा झाला तुमचा मोठा ब्रॅकेट की ज्यासाठी आपण 2 डिव्हिजिबल घेतला. यामध्ये पण पहा 5x - 4 5x - 4 हा ब्रॅकेट कॉमन निघणार आहे. म्हणजे तो एक ब्रॅकेट तो अगोदर लिहिते मी 5x - 4. नंतर कोणतं ब्रॅकेट असणार आहे 2x - 1 2x - 1. These 3 factors are factors of polynomial. जे काही तुम्हाला ट्रायनॉमियल दिले त्याचे ते 3 फॅक्टर्स पडलेले आहेत. तसं m - m² - 25m + 100 यामध्ये
फक्त काय मिडल टर्म जो आहे तो -25 आहे. फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. थर्ड टर्म जे आहे ते 100 आहे. 1 × 100 100चे दोन फॅक्टर्स घेतले आपण. दोन अवयव पाडतोय. 20 × 5 20 पंचे 100 आणि 20 + 5 यांची बेरीज केली तर काय मिळाले आपल्याला. यांचं ऍडिशन केलं तर 25 मिळणार. पण वी वॉन्ट -20 -25 घ्यायचे म्हणून मग दोघांना पण काय साइन देणार -20 -5. दोघांची ऍडिशन होईल -25 आणि 20 पंचे 100 मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे दोघांचं काय झालंय गुणाकार आहे तो धन आलेला आहे. मल्टिप्लिकेशन इज पॉझिटिव्ह आणि ऍडिशन जे आहे ती -25. अशा पद्धतीने 20 आणि -20 आणि -5 हे दोन फॅक्टर घेणार आपण. m² -20m -5m + 100 दोनचे पुन्हा ग्रुप केले. ग्रुप केल्यानंतर m कॉमन घेतला. m - 20 सेकंड मध्ये काय कॉमन येते पहा -5 कॉमन येणार. 5 × 5 आणि 20 पंचे 100 म्हणजे आणि मायनस निघाल्यानंतर प्लस मधून 1 मायनस गेला तर 1 मायनसचं साइन शिल्लक राहतं म्हणून इथे मायनस राहणार. आता पहा m - 20 आणि m - 20 हा ब्रॅकेट कॉमन आहे तो अगोदर घेऊया आपण. m - 20 आणि नंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये m - 5 these two are the factors of the given trinomial. दिलेल्या वर्ग त्रिपदीचे हे दोन अवयव आपण पाडलेले आहेत. पुढचं 12वा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 44x² - x - 3 याचा कोएफिशियंट इट इज ग्रेटर दॅन 1 एक पेक्षा जास्त आहे. बघा आता इथे आपण डिव्हिजिबल तर काही करू शकत नाहीये म्हणून आता तिथे डिवाइड नाही म्हणजे कॉमन काही घेऊ शकत नाही आपण. अशा वेळेस मग आपण प्रॉडक्ट घेणार. कोएफिशियंट ऑफ फर्स्ट टर्म 44 आणि थर्ड टर्म आहे तो -3 इंटू -3 वी गेट -132. वजा 132 चे दोन अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज वजाबाकी किती आली पाहिजे -1 आणि म्हणून आता 11 × 12 हे दोन फॅक्टर्स आपण घेणार आहोत. 12 मधून जर 11 वजा केले तर काय होणार 1 शिल्लक राहील आणि ग्रेटरचं साइन -1 म्हणजे अशा पद्धतीने आपण हे दोन फॅक्टर्स घेऊया. +11 आणि -12. मिडलचं साइन बघायचं नेहमी आपल्याला. मिडलचं साइन मायनस पाहिजे म्हणून ग्रेटरला मायनस साइन दिलेला आहे. -12 +11 हे दोन फॅक्टर्स घेतले तर आपल्याला वजाबाकी त्यांची -1 येणार. -1च पाहिजे आपल्याला आणि गुणाकार मात्र मायनस पाहिजे. मल्टिप्लिकेशन वी टेक जो आहे तो निगेटिव्ह असणार आहे म्हणून -132 चे असे दोन फॅक्टर्स घेऊया. मग त्यानुसार 44x² - 12x + 11x - 3 दिलेले दोन फॅक्टर्स कसे घेतले 11 आणि 12 -12x आणि +11x. आता 2 चे ग्रुप करूया. 2 चे ग्रुप केल्यानंतर इथे घेतलं 12 कॉमन घेतला 12x कॉमन घेतल्यानंतर 12x तर काही कॉमन निघत नाहीये त्यामध्ये पूर्ण 12x निघत नाहीये म्हणून आपण काय करणार समजा 4 ने भाग दिला तर 4 × 3 = 12 आणि 4 इथे 11 ने भाग जाऊ म्हणजे 11 × 4 = 44 असं त्याचं प्रॉडक्ट आहे. आणि म्हणून आपण घेताना काय करतोय त्याचं 12 जो आहे इथे आपण 4x कॉमन घेऊया की जो इट इज डिव्हिजिबल बाय 12 अँड 44. 12 आणि 44 तर दोघांना तो भाग जातो म्हणून आता इथे 4x कॉमन घेतला तर 4 × 4 म्हणजे 11 × 4 = 44x म्हणजे 11x आले वजा 4 × 3 = 12 11 - x. आता इथे काय मायनस निघू शकतं इथे प्लस राहिलं असतं तर आपण काय आता काहीच कॉमन निघत नाही फक्त 1 कॉमन निघणार +1 आणि इथे आतमध्ये 11x - 3. तुमचे फॅक्टर्स बरोबर आहेत की नाही हे इथे आपण ऍडिशन वगैरे करत असतो तेव्हाच कळतं आपल्याला. आणि त्यानंतर इथे दोन ब्रॅकेट हे ब्रॅकेट सारखे आले की तुमचं पाडलेले जे फॅक्टर्स आहे ते बरोबर आहे असं लक्षात आलं पाहिजे. 11 - 3 आणि 11x - 3 हा फर्स्ट ब्रॅकेट आपण घेऊया आणि सेकंड मध्ये 4x + 1 बोथ आर द फॅक्टर्स ऑफ द गिवन ट्रायनॉमियल. हे दोन्ही दिलेल्या वर्ग त्रिपदीचे अवयव आहेत. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक उदाहरण जे आहे ते वेगवेगळ्या याच्यानुसार आहे तर त्यानुसार त्याचे फॅक्टर्स पाडायचे असतात.
पुढच्या भागामध्ये आपण ए घन वजा बी घन नंतर ए घन अधिक बी म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब ए क्यूब प्लस बी क्यूब याचे फॉर्म्युलांचा विस्तार आहे, त्याचं एक्सपान्शन कसं आलं ते पण बघूया आणि त्याची उदाहरणं बघूया. थँक्यू.